अशोक खरातला न्यायालयीन कोठडी मंजूर। उद्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये वर्ग आणि उद्या पुन्हा एकदा कोर्टामध्ये हजर केलं जाणार। खरातची उद्या पुन्हा एकदा मागणार पोलीस कोठडी। विलिनीकरणाच्या चर्चेवेळेला सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाचा प्रश्नच नव्हता। शशिकांत शिंदेंचं सुनील तटकरे यांना प्रत्युत्तर। विलिनीकरणाची चर्चा झाली होती हे तटकरेंनी मान्य केलं असंही शिंदेंचं स्पष्टीकरण। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ। मुंबईमध्ये सिलेंडर 218 तर दिल्लीमध्ये 195 रुपयांनी महागला। मध्यरात्रीपासून नवे दरही लागू। जगातील सर्वात मोठी जनगणना आजपासून भारतामध्ये सुरू। तर राज्यामध्ये पहिला टप्पा 1 ते 15 मे आणि दुसरा 16 मे ते 14 जून पर्यंत। प्रथमच डिजिटल पद्धतीने जनगणना होणार। सोन्या चांदीच्या दरामध्ये वाढ सुरू। सोनं प्रति तोळा 3,500 रुपयांनी तर चांदी 6,000 रुपये किलोनी महागली। इराणकडून अमेरिकेच्या कंपन्यांवरती हल्ले सुरू। बहरीनमधल्या अमेझॉन कंपनीच्या AWS इमारतीवरती हल्ला। 18 कंपन्यांवरती आजपासून हल्ले करू अशी इराणनं काल दिली होती धमकी। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आसाममधल्या चहाच्या मळ्यांना भेट। चहाची पानं तोडून शेतमजुरांच्या सोबतही साधला संवाद। संस्मरणीय अनुभव होता मोदींकडून भेटीचं वर्णन। कोल्हापुरातील ज्योतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस। ज्योतिबा डोंगरावरती सासनकाठ्या नाचवत भाविकांकडून आनंद साजरा। राज्यभरामधून दर्शनासाठी मोठी गर्दी। नमस्कार, मी यामिनी दळवी। बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। आपण बघताय दुपारच्या बातम्या। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे भोंदूबाबा अशोक खरातच्या संदर्भातली। कारण भोंदूबाबा अशोक खरात याला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। पहिल्या गुन्ह्यामधील पोलीस कोठडी संपल्यामुळे खरातला आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। कोर्टामध्ये आज केवळ 5 ते 7 मिनिटं सुनावणी झाली। कोणताही युक्तिवाद झाला नाही। पहिल्या गुन्ह्यामधली कागदपत्र कोर्टानं तपासली आणि न्यायालयीन कोठडी दिली आहे। आता खरातला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यात आलाय। न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे खरातचा मुक्काम आज नाशिकच्या कारागृहामध्ये असणार आहे। यानंतर दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात उद्या पुन्हा एकदा त्याला कोर्टाच्या समोर हजर केलं जाईल। पोलीस उद्या पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी देखील करणार आहेत। MCR झालेला आहे। याच्यामध्ये MCR झाले। MCR मध्ये आहे तो, जेलमध्ये जाईल नंतर आम्ही तपास। MCR ची मागणी केली, MCR झालेला आहे त्याला। गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे। सध्या तपास सुरू असल्यामुळे आम्ही काही भाष्य करू शकत नाही। पहिल्या पोलीस कस्टडीचे जे पूर्ण दिवस आहेत ते कंप्लीट झालेले आहेत। भोंदू अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला रात्री उशिरा पोलिसांनी सोडून दिलंय। भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यावरती शिर्डी जमिनीच्या फसवणुकीच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि यानंतर ती फरार झाली। तिचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांनी हर्षवर्धन खरात याला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली। रात्री उशिरापर्यंत हर्षवर्धन खरातची कसून चौकशी करण्यात आली। भोंदू अशोक खरात आणि त्याचा मुलगा हर्षवर्धन यांची समोरासमोर बसवून देखील चौकशी करण्यात आली आहे। तर अशोक खरातच्या पत्नीला लवकरच शोधून काढू असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी म्हटलंय। निश्चितपणे याचा सखोल तपासून त्या ठिकाणावर दोषींवरती कारवाई करण्यात येईल। खरं तर पोलीस कोठडी मिळवणं अपेक्षित होतं। पोलिसांची स्ट्रॅटेजी चुकली का? कारण की 14 दिवसानंतर जरी पोलीस कोठडी मिळत नसली तरी वेगवेगळे गुन्हे होते, वेगळ्या गुन्ह्यात मागता आली असती। या ठिकाणी जे जे पुरावे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला मिळते आहे त्या अनुषंगानं त्या ठिकाणी कारवाई चालू आहे। निश्चितपणे अजून याचा सखोल तपासून आणखी पुरावे पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी मिळतील। त्यांची पत्नी फरार आहे, त्या संदर्भात पोलिसांकडनं कशा प्रकारे शोध घेतला जात आहे? नाही, मी आपल्याला ऑलरेडी सांगितलं की त्या ठिकाणी SITचं गठन करण्यात आलेलं, कोणी कुठेही फरार झालं तरी पोलीस त्या ठिकाणी शोधून काढतील।
शिर्डी जमिनीच्या प्रकरणामध्ये फसवणूक आणि अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामध्ये खरातची बायको कल्पना खरातसह 5 जणांवरती देखील गुन्हा दाखल आहे. कल्पना खरात सध्या फरार आहे. शिर्डीमधील अरविंद बावके, किरण सोनवणे याला अटक करण्यात आली, तर अशोक तांबे हा देखील फरार आहे. कल्पना खरात आणि अशोक तांबे या दोघांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत. अटकेमधील दोन्ही आरोपींची पोलिसांनी 3 तास चौकशी केली. आरोपींचे बँक अकाउंट तसंच प्रमुख आरोपींसोबतचे संबंध या संदर्भातही तपासणी करण्यात आली आहे, चौकशी केली जाते. खरेदी खतामध्ये साक्षीदार म्हणून असणाऱ्या व्यक्तीचे देखील जबाब घेतले जाणार आहेत. भोंदू अशोक खरात व त्याच्या पत्नीवर आता शिर्डी पोलीस ठाण्यात देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे आणि या गुन्ह्यात पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात देखील घेतलंय. काल या दोन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आज सकाळपासूनच या दोन्ही आरोपींची पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केलेली आहे. शिर्डीतील जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्या दोघांनी या दोन्ही आरोपींची कसून 3 तास चौकशी केलेली आहे आणि या चौकशीत आता काय बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. कुठं जर पाहिलं तर जे 2 आरोपी अटकेत आहेत त्यांचे बँक डिटेल्स असतील किंवा ज्या प्रमुख आरोपी जो आहे हा भोंदू अशोक खरात किंवा त्याची पत्नी यांचे आणि या 2 आरोपींचा नेमका संबंध कसा आला, कधी आला, यांचे व्यवहार कसे झाले, या सगळ्यांची चौकशी या पोलीस विभागाला आता करायची आहे. त्यामुळे अद्यापही जर पाहिलं तर जो भोंदू अशोक खरात आहे तो नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहे, मात्र त्याची पत्नी ही अद्यापही फरार असून तिच्या शोधासाठी 3 पथकं देखील सध्या शोध घेत आहेत. त्यामुळं कल्पना खरात हिला अटक केल्यानंतर यातून अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. मात्र त्यापूर्वी हे जे 2 आरोपी ताब्यात घेतलेले आहे यांची 3 तासांपासून या ठिकाणी चौकशी सुरू होती. या 3 तासात अनेक वेगवेगळी माहिती पोलिसांना मिळाली असून याबाबत पोलीस अधिकारी बोलायला तयार नाहीत. मात्र जी माहिती या दोन्ही आरोपींनी दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे आता पुढील तपास होईल आणि लवकरच कल्पना खरातला शोधण्याचा देखील प्रयत्न सध्या पोलिसांकडून सुरू आहे. तसंच या प्रकरणी अजून एक जे तांबे म्हणून एक आरोपी आहेत ते देखील फरार आहेत, त्याचा देखील शोध पोलिसांकडून घेतला जातोय. त्यामुळे आज झालेल्या या सकाळच्या 3 तासाच्या चौकशीत नेमकं काय बाहेर आलं हे अद्याप जरी समोर आलं नसलं तरी हे जे खरेदी खत ज्या वेळेस झालं या खरेदी खतात जे साक्षीदार होते त्यांचे देखील जबाब पोलीस घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे पुढच्या 3 दिवस या असलेल्या पोलीस कोठडीच्या या सगळ्या तपासादरम्यान काय काय खुलासे या 2 आरोपींकडून होतात आणि कल्पना खरात केव्हा पोलिसांच्या ताब्यात मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे. नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी. भोंदू अशोक खरातचे नवनवे कारनामे रोज उघड होतात. अशोक खरात केवळ 12 लाखांचं उत्पन्न दाखवून किरकोळ आयकर भरत होता हे देखील आता उघड झालंय. खरातची संपत्ती शेकडो कोटींच्या घरात असल्याची माहिती आहे. खरातनं विविध कंपन्या, बांधकाम प्रकल्प, हार्डवेअर व्यवसाय यामधला GST देखील बुडवल्याचा आयकर विभागाला संशय आहे. आयकर विभागही खरातवरती मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. खरातच्या संपत्तीची देखील आता चौकशी केली जाते आहे. खरातच्या CA ची देखील काल चौकशी खरातच्या समोर बसवून करण्यात आली आहे. बातमी आहे पुण्यातली. भोंदूबाबा अशोक खरातच्या मुलीच्या नावावरती पुण्यामधल्या मॉडेल कॉलनीमध्ये आलिशान फ्लॅट असल्याचं उघड झालंय. 24 रत्नम या नावाच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा 1055 चौरस फुटांचा 3 BHK फ्लॅट आहे. 13 सप्टेंबर 2023ला फ्लॅटची खरेदी करण्यात आली आहे. खरातनं संबंधित बिल्डरला 1,20,00,000 रुपये रोख स्वरूपामध्ये दिल्याचंही उघड झालंय. सेलडीडमध्ये चेकनं व्यवहार केल्याचा कुठलाही उल्लेख नाहीये. खरातच्या राज्यभरामधल्या प्रमुख शहरांमध्ये स्थावर मालमत्ता असल्याचं देखील दिसतंय. पुण्यामधील सर्वाधिक महागड्या समजल्या जाणाऱ्या मॉडेल कॉलनीमध्ये हा आलिशान असा फ्लॅट आहे. बघूयात पुढची बातमी. अजित पवार यांच्या अकस्मात मृत्यूच्या नंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संभ्रम आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना काही प्रश्नही विचारलेत. त्याला पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलंय. बघूयात या दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांमधले हे आरोप प्रत्यारोप. दादांची अंतिम इच्छा होती विलिनीकरणाची. विलिनीकरण टप्प्यात आलेलं होतं. या तारखेला विलिनीकरण होणार होतं आणि मग एक सो कॉल तो एक व्हिडिओ तो नंतर दादा त्या बैठकीला बसलेत आणि ते सगळे आहेत असा तो झाला. सलग 2 दिवस त्या मुलाखती चालू राहिल्या. आम्ही तर सगळे हादरलेलो होतो मनातून सर्व अर्थाने.
विलिनीकरणाची चर्चा जाहीर करणं याचा अर्थ की आता दादा गेलेत आणि विलिनीकरण थांबलं तर आता विलिनीकरण नंतर होईल याचा आता विलिनीकरणाच्या नंतरचं सिनारिओ टोटल बदलतो. आता म्हणजे माझा काय त्याला विरोध होता अशाला काय भाग नाही. मला त्या गोष्टीची अगोदर माहिती होतीच. दादाने सांगितली होती, आता कोणी काय म्हणाल मला माहिती होतं की नाही. नाही, आम्ही हे सातत्याने हेच सांगत होतो की जी चर्चा झालं होतं सत्य होतं ते सत्य आम्ही सांगत होतो. पण त्यावेळेला सांगितलं अशा प्रकारची कुठली चर्चा झाली नाही असं सांगितल्यामुळे एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो का काय म्हणून ती आम्ही चर्चा थांबवली होती. आणि ती चर्चा थांबल्यानंतर काही का होईना उशिरा का होईना पण त्यांनी सत्य सांगितलं की अजितदादांची याच्या बाबतीमध्ये आमच्याशी चर्चा झाली होती. आता ही चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेच्या माध्यमातून काय काय झालं हे त्यांनी खुलासा करावा. सुनील तटकरेंनी कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्या पॉडकास्टमध्ये सुनेत्राताईंच्या नेतृत्वाचा मुद्दाही उपस्थित केलाय. विलिनीकरणाविषयी बोलत असताना पवार गटाचं कुणीही सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाचा विषय काढत नव्हतं असं तटकरे म्हणाले. त्यालाही शशिकांत शिंदेंनी उत्तर दिलंय. विलिनीकरण टप्प्यात आलंय यांच्या म्हणण्याचा अर्थ राजकीय दृष्ट्या जो मला भावला समजला, माझ्यासहित आमच्या सर्व सहकार्यांना असं कळला की नेतृत्व वहिनींकडं जाऊ नये असं त्यांचं. सरळ आहे. अच्छा. असं त्याचा अर्थ काय दुसरा. नाहीतर बघा, आपण विलिनीकरणाची टप्पा अंतिम टप्प्यात आले, दादांची अंतिम इच्छा पूर्ण करा अशा अनेक नेत्यांनी वक्तव्य केले. त्यांच्यापैकी कुठल्याही नेत्याने सुनेत्रा वहिनींना निवडा असं म्हटलं नाही. आता ते जे सांगतात की बाबा सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व तुम्हाला मान्य होतं का, ती चर्चा आताही कुठे आमच्याशी झालीच नव्हती आणि ते नेतृत्व दिल्यानंतर सुद्धा चर्चा झालेली नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की चर्चा झाली नसेल त्या चर्चेवर आम्ही स्टेटमेंट देणं किंवा त्या चर्चा झाली नाही त्या चर्चेवर त्यांनी आम्हाला प्रश्न विचारणं मला योग्य वाटत नव्हतं. मला वाटतं की सुनेत्रा वहिनींचा आता त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष केलेला आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत, सगळे त्यांची प्रमुख पदं त्यांना दिलेले आहे. आता ही चर्चेचा आम्ही विषय जो आहे तो बाजूला ठेवून आता आम्ही आमच्या पद्धतीने पक्षवाढणी आणि आमचे आमदार खासदार सगळेजण आता सरकारच्या असलेल्या भूमिकेच्या माध्यमातून जी काय सध्याची परिस्थिती आहे त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात चांगलं काम करत आहेत. पवार गटाकडून राष्ट्रवादीची बदनामी केली जाते आणि यासाठी पेड पॅकेज दिलं गेलंय असाही गंभीर आरोप सुनील तटकरेंनी केलाय आणि हा आरोप शशिकांत शिंदे यांनी फेटाळला. आपण म्हणताय ती एकवाक्यता. आता ती एकवाक्यता आहे की नाही आहे, पण ती नाही असं दाखवण्यासाठीच काही पेड म्हणजे माझा प्रश्न तोच होता. पेड काही चालू आहे. त्याच्यातूनच मग अनेक गोष्टी त्याच्यातून येतात आणि प्रत्येक गोष्टीचं जोडलं जाते माझ्याकडे किंवा मग 2 नंबरला प्रफुल्ल पटेल. हे जे काय जोडलं जात आहे. आता अपघाताची चौकशी झालीच पाहिजे, पहिल्या दिवशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी बारामतीला घोषित केलं सीआयडीची इन्क्वायरी. त्या खात्याचे मंत्री राम नायडू आणि मुरलीधर मोहोळ बारामतीला आले, तिथेच त्यांनी ती स्वायत्त संस्था आहे त्याची चौकशी घोषित केली. मी तिसऱ्या दिवशी ज्याला पहिल्यांदा माध्यमाशी बोललो कराडला, तिथे म्हटलं की चौकशी घोषित केली, ताबडतोब चौकशी यावी. पण सतत म्हटलं गेलं आम्ही मागणीच नाही केली. आता करून झाली, पण सोयीस्कररित्या जर काय आम्हाला टार्गेटच करत असेल पेड कॅम्पेन ठेवून तर मग हे सारखं सुरूच राहिलं. कळत नाही की आम्ही त्यांच्या पक्षाचं रोहित पवारांनी डॅमेज करण्यासाठी एवढी 5 कोटीची सुपारी दिली अशा प्रकारचं वक्तृत्व करणं हा बालिशपणा आहे. मला वाटतं की आम्ही करण्याच्या ऐवजी त्यांनीच आता मित्रपक्ष त्यांना डॅमेज करतो याच्या बाबतीमधला अभ्यास करणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने त्यांना कोण अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो आहे याचा त्यांनी शोध घ्यावा. मित्रपक्षाच्याकडं आपण तशा असलेल्या काही घटना बघितल्या त्याचं उत्तर त्यांनी शोधावं. आमचं काही त्यांच्या पक्षाला किंवा त्यांना डॅमेज करण्याचा कुठलाही वाईट हेतू आमचा नाही. बघूयात पुढची बातमी. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर अक्षय कर्डिले यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. मागील 30 वर्ष शिवाजीराव कर्डिले यांनी मतदारसंघामध्ये केलेल्या कामाच्या जोरावर जनता त्यांना निवडून देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान यावेळेला अक्षय कर्डिले आणि त्यांचे कुटुंबीय भावूकही झाले. अक्षय कर्डिले यांच्या मातोश्रींनी अक्षय हा वडिलांचा वारसा पुढे घेऊन जाईल असं सांगताना
त्यांनाही अश्रू अनावर झाले. कर्डिलेंशी संवाद साधले आमचे अहिल्यानगरमधले प्रतिनिधी सुनील भोंगाळे यांनी. राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आता भाजपनं आपला उमेदवार देखील जाहीर केलेला आहे. दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना भाजपनं जे आहे उमेदवारी दिलेली आहे. थेट आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. भाजपनं उमेदवारी जाहीर केलेली आहे, काय पहिली प्रतिक्रिया? आज खरं म्हणजे मला माझे वडील म्हणजे आपल्या सर्वांचे कर्डिले साहेब यांची आठवण येते की आज ते असते तर आनंद एकदम वेगळा असता. आज खरं म्हणजे ही जबाबदारी मोठी माझ्यावरती भारतीय जनता पार्टीने दिली. मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. निश्चित या संधीचं येणाऱ्या काळामध्ये चांगल्या दिशेने जसं साहेबांनी 30 वर्ष आपल्या पार्टीचं व जनतेची सेवा केली तशीच सेवा माझ्या माध्यमातून देखील मी करत राहीन एवढा विश्वास देतो आणि सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कशी रणनीती असणार आहे? कारण आता साहेबांनी तर काम केलंय, त्या कामाची पोचपावती मिळेल असं वाटतं. हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये साहेब आहेत. 30 वर्ष झाले. राजकारणाच्या पलीकडं एक भावनिकतेचे संबंध प्रत्येकाशी साहेबांचे आहेत. कुठंही सुख असो दुःख असो कुठलाही व्यक्ती असो साहेबांना सहभागी केल्याशिवाय 30 वर्षामध्ये एकही कार्यक्रम कोणाचा झाला नाही. आज 5 महिने झालेत साहेब आपल्यामध्ये नाहीत, पण मला कुणीच अशी जाणीव होऊन दिली नाही की साहेब आपल्यामध्ये नाहीत. तेवढंच प्रेम तेवढाच आधार प्रत्येकाने देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि अशी मला जाणीव होऊन दिली नाही की साहेब आपल्यामध्ये नाहीत. म्हणून मला पूर्णपणे विश्वास आहे की ही जनता साहेबांनी कमावलेली आहे. शून्यातून इथपर्यंत आपण पाहतो. भरपूर संघर्ष केला आहे, कष्ट केलेत, रक्ताचं पाणी साहेबांनी केलं आहे आणि ही जनता रक्ताच्या पाण्यापासून तयार झालेली. त्याच्यामुळं कुणीच कुठल्या प्रकारचं मला असं एकट्याला सोडणार नाही. पूर्ण विश्वास आहे मला की पूर्णपणे ताकदीने माझ्यासोबत एक परिवारासारखे सगळे उभा आहेत आणि राहतील. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, ABP माझा, अहिल्यानगर. आणि यानंतर आपण थेट जाऊयात. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची पत्रकार परिषद सुरू आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सर्वांना तुमच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सांगू इच्छिते की काल राष्ट्रसंत परमपूज्य नम्रमुनी महाराज त्यांनी बोरवलीला अतिशय सुंदर असा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. आपल्या मुंबईची शान असलेले आपले मुंबईचे डबेवाले यांच्यासाठी जवळपास 108 ई-बाईक्स आणि दिव्यांग त्यांच्यासाठी जवळपास 10 अशा त्यांच्या उपयोगी असलेल्या अशा बाईक त्या ठिकाणी त्यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना दिल्या. त्याचबरोबर पूर्ण आपण जर पाहतो की मुके जी जनावरं आहेत, कुत्रा असतील रस्त्यावरचे, मांजरी असतील, पक्षी असतील, कधी रस्त्यावरती गाडी चालवत असताना ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा अपघात होतो, जखमी होतात, अशा सगळ्या मुक्या प्राण्यांसाठी एक मोठं अद्ययावत हॉस्पिटल, एक नाही दोन नाही तर पूर्ण भारतामध्ये 24 असे मुक्या जनावरांसाठी हॉस्पिटल, त्याचं काल ओपनिंग झालं. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या हातून आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते. संपूर्ण मुंबईचा एक त्यांना मानणारा सगळा पूर्ण समाज, सगळे भक्त त्या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणी मला ज्यावेळी बोलायला सांगितलं, मला मी भाषणाला उभी राहिली त्यावेळी मी माझ्या मनात एक त्यांच्याविषयी जो आदर होता तो त्या ठिकाणी मी व्यक्त केला. मी त्या ठिकाणी असं सांगितलं की गेले 1.5 वर्ष मला त्रास होता गळ्याचा, मी औषध उपचार करत होते, डॉक्टरांची औषधं पण चालू होते. पण ज्यावेळी मी राष्ट्रसंत आदरणीय परमपूज्य नम्रमुनी महाराजांना हा विषय सांगितला की आता मी सतत बोलत असताना माझ्या गळ्याकडे दुखतं, मी औषधं घेते, तर त्यांनी सांगितलं ओमचा उच्चार करा. दीर्घ म्हणजे आपण उच्च कोटीचा जेव्हा ओमचा उच्चार करतो त्यावेळी आपल्या गळ्याला एक व्यायाम होतो, आराम पडतो. ते त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं ओमचा उच्चार. त्या ठिकाणी
आम्ही गुजरातला आदरणीय घाटकोपर पूर्वचे आमदार परागभाई शहा, आमच्या नगरसेविका राखीताई जाधव, धर्मेश गिरी आणि आम्ही गुजरातला आश्रममध्ये त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी आमच्याकडनं ओमचा उच्चार करून घेतला आणि मी तो सातत्याने माझ्या घरी रोज उठून करते आणि त्याचा परिणाम असा झाला की माझा गळा चांगला झाला. आज तुम्ही माझा आवाज बघताय, तर मी ती भावना माझी व्यक्त केली. ह्याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचं काम नव्हतं. स्वामी समर्थ महाराज, साईबाबा, सगळ्या आम्ही भक्त आहोत. आदरणीय नम्रमुनीजी यांना आम्ही फॉलो करतोय. इतक्या मोठ्या संत नम्रमुनी महाराजांच्या बाबतीत मी घरीसुद्धा पोचले नाही तर अशा पद्धतीच्या न्यूज लावल्या गेल्या. अतिशय घाणेरडं, म्हणजे किळस वाटतोय मला या गोष्टीचा की तुम्ही कोणाबरोबर कोणाला जोडताय हा तरी विचार किमान प्रसारमाध्यमांनी करायला पाहिजे. मला खरोखर वाईट वाटतं या गोष्टीचं. पूर्ण काल न्यूजमध्ये त्यांनी दिलेले 108 बाईकचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यांनी दिलेले 4-10 दिव्यांगजनांना ज्या बाईक्स दिल्या त्याचा कुठेही उल्लेख नव्हता. त्यांनी काल केलेल्या हॉस्पिटलची ओपनिंग जे ते सुपूर्त करणार आहेत ज्या मुक्या जनावरांसाठी, ज्यांच्याकडे कोणीच बघत नाही, त्याचा कुठेही उल्लेख नव्हता. पण ऋतुताईंनी त्यांची भावना फक्त व्यक्त केली. त्याबरोबर जे 27 आणि 20 पैसे घेऊन जे ट्रोल करतात, त्यांच्या घरात का आया बहिणी आहेत की नाही? कशा पद्धतीने तुम्ही ट्रोल करता? एखाद्या महिलेच्या बाबतीत कुठल्या खालच्या थराला तुम्ही जाऊन ट्रोलिंगची भाषा वापरता? माझा हा प्रश्न आहे. आणि ते जे आहेत उबाटाचे भोंगे, संजय राऊत, त्यांच्या तर काही जिभेला हाडच राहिलेलं नाही आहे. भाषा काय, बोलण्याची काय पद्धत. एका महिलेच्या बाबतीत तुम्ही बोलताय, त्याला काय वाटतं तुम्हाला? ज्यावेळी तुम्हाला ईडी लागली, तुमच्या मिसेसवरती आलं, तुमच्या मुलींवरती आलं, तेव्हा तुम्ही उफाळून बाहेर आलात. तेव्हा तुम्हाला कळतात तुमच्या घरात पण आया बहिणी आहेत. आणि तुम्ही एखाद्या महिलेच्या बाबतीत अशा पद्धतीचं स्टेटमेंट देता जे त्यांनी आता दिलं. मला बोलताना पण लाज वाटते, कारण मी एका चांगल्या घरातली बाई आहे, सुशिक्षित घरातली, चांगल्या खानदानी घरातली महिला आहे मी. त्यांना काय उरलं नसेल, पण आम्हाला आजही मर्यादा आहेत बोलण्याच्या. तर अशा पद्धतीचं स्टेटमेंट, त्याचा मी पूर्ण निषेध करते या ठिकाणी. खरातसारख्या माणसाबरोबर इतक्या मोठ्या व्यक्तींना अशा पद्धतीने त्या पद्धतीने प्रेझेंट केलं आहे. अरे त्या खरातला तर टोचून ठोकून मारलं पाहिजे. अजूनपर्यंत तो जिवंतच कसा आहे याचंच मला आश्चर्य वाटतंय. इतक्या घाणेड्या व्यक्तीबरोबर इतकं एक चांगलं काम करणारे इतके मोठे राष्ट्रसंत, तर या पद्धतीच्या स्टेटमेंटचा, या पद्धतीने ट्रोल केलेल्या सगळ्यांचा मी पूर्ण निषेध करत आहे. नाही, या ठिकाणी मला माझं तिकीट त्यानंतर महापौरपदी बसवणारे आमचे भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, त्यांचा आशीर्वाद, आणि या ठिकाणी आमच्या महाराष्ट्राचे, आमच्या लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, देवाभाऊ आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याच आशीर्वादाने मी या ठिकाणी महापौरपदी बसलेली आहे आणि माझ्या कर्तृत्वाने मी बसलेली आहे. माझे कष्ट आहेत, माझी मेहनत आहे आणि माझं कर्तृत्व आहे, म्हणूनच मला या ठिकाणी महापौरपदी बसवलेलं आहे. राजकीय विरोधक तर टीका करतायत, पण समाज माध्यमांवर अनेक जण व्यक्त होतात, त्यात अनेक वैचारिक गोष्टीतून येणारे लोक म्हणतात की अंधश्रद्धा पसरवण्याचं काम हा अंधश्रद्धेचा हा विषयच नाहीये, हा श्रद्धेचा विषय. पुन्हा मी तुम्हाला सांगते, अंधश्रद्धा ती जी तुम्ही बघताय इतके दिवस खरातच्या माध्यमातून, हा श्रद्धेचा विषय. मी फॉलो करते नम्र गुरुजींना, तो श्रद्धेचा विषय. या ठिकाणी अंधश्रद्धा आली कुठून? मी फक्त हेच बोलून दाखवलं की त्यांनी माझ्याकडनं, माझ्या स्टेटमेंटमध्ये ओम राहिलं असेल, पण ओमचा उच्चार त्यांनी मला शिकवला. ओम कसं घ्यायचं त्या पद्धतीने ओम घे ना. हिंदू धर्माचं तर हिंदू धर्म आहे ओमवरती आहे, पूर्ण ब्रह्मांड ओमवरती आहे. त्यांनी सांगितलं, ऋतुताई ओमचा उच्चार करा. तुम्ही राजकारणातल्या काम करणाऱ्या महिला आहे, सातत्याने तुम्हाला माईकमध्ये, सातत्याने सभागृहात, सातत्याने मीडियासमोर बोलावं लागतं. तुमचा आवाज चांगला असणं, खणखणीत असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच
मी त्या ठिकाणी ते बोलले की श्रद्धा त्यांचा आशीर्वाद मला मिळाला आणि खरंच गेले 1.5 वर्ष मी सफर करत होते घशामुळे, तो माझा घसा आज क्लिअर झाला. पुढची बातमी बघूयात. महाराणी ताराराणी यांच्या संदर्भात एका जैन मुनींनी वक्तव्य केलं होतं. या संदर्भात आता जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांची प्रतिक्रिया आली आहे. कबुतरांच्या संदर्भातला वाद शमला नाही आहे, तितक्यात आता एक नवीन वाद हा जैन समाजाच्या संदर्भातला निर्माण झालेला आहे. जैन समाजातले जे धर्मगुरू आहेत नयन पद्मसागर यांनी जी वक्तव्य केलेली आहेत त्याचे पडसाद आता मुंबईसह महाराष्ट्रात देखील उमटायला लागलेले आहेत. सगळ्यात पहिलं त्यांचं वक्तव्य जे वादग्रस्त होतं ते म्हणजे ताराराणींच्या संदर्भात. तर ताराराणी यांचा इतिहास अख्ख्या महाराष्ट्राला पाठ आहे. मात्र नयन पद्मसागर यांचं असं म्हणणं आहे की ताराराणी या जैन होत्या. आता या संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी आणखीन एक जैन समाजातले गुरु निलेश सर आहेत, निलेश महाराज आहेत. सर, काय सांगाल, नयन पद्मसागर यांनी जे वक्तव्य केलं ताराराणींच्या संदर्भात, आपण गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात आहात, महाराष्ट्रातला इतिहास आपल्याला माहिती आहे, ताराराणी या जैन होत्या असं त्यांचं वक्तव्य आहे, तुम्हाला पटतंय काय? बघा, ताराराणी जे ह्या जैन नव्हत्या. ताराराणी छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे पुत्र राजारामजी महाराज यांची धर्मपत्री होत्या आणि सरसेनापती हंबीरामजी मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती आणि त्यांचे मित्र पण होते. आणि महाराजांनी काही युद्ध आणि काही गड किल्ले मोहिते हंबीरामजीने जिंकलेले आहे. त्यांचा प्रेम एवढा होता की त्यांची एक मात्र कन्या छत्रपती शिवाजींचे जे पुत्र होते छत्रपती राजारामजी, त्यांच्या कन्याशी त्यांचा 12 वर्षाच्या वयात त्यांचा विवाह झाला. त्यांचा जन्म 1675 झाला. 1675 झाला आणि त्यांचा जन्म झाला आणि त्यांचा विवाह 16 या मला असं वाटतं 10-12 वर्षाचं वयात त्यांचं लग्न झालं. कमी वयातनी राजारामजी महाराजांचा छत्रपती महाराजांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर संभाजी महाराजांचा बी मृत्यू झाला होता. तो आता हा मराठा साम्राज्य कोण बघायचा? तो राजारामजी महाराजांनी 4 विवाह केले होते. तर 4 विवाहामधली हे एक मुलगी, तिचं ताराबाई तिचं नाव ठेवलं. ताराबाई ते ताराबाईच आहे. आणि ह्या महाराष्ट्र जनताने युद्धाला लढलं, महाराष्ट्राला वासिमिताला जपलं, म्हणून त्यांना महाराष्ट्र जनता हा श्रद्धानी भावाने त्यांना महाराणी ताराराणी म्हणतात. ह्या आपला महाराष्ट्राचा इतिहास आहे. परंतु जे नय पद्मसागरजी महाराजांचं व्यक्तित्व केलं आहे, हे एक मराठा योद्धा होती. मराठा एवढी योद्धा होती की हंबीराव मोहितेने त्यांना शास्त्रकला युद्धकला सर्व शिकवले होते. त्याच्यामुळे राजारामजीचा मृत्यू झाल्याच्या नंतर संभाजी महाराजांचे हाल केल्यानंतर या मुलांनी त्याच्यानंतर मराठा साम्राज्याला जपल्याने ही मराठी कन्या आणि आमची आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची सून होती. हे पुरा अख्खा महाराष्ट्राला माहीत आहे ते कोण होते. नयपद्मसागरजींनी हा इतिहास जपला हो आणि त्यांना जाहीरपणाने ह्या महाराष्ट्राच्या जनताला माफी मागायची गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की हे नयपद्मसागरजी महाराज हरेक प्रत्येक वेळा बघा तुम्ही जे जैन समाजाचे ते काही मंदिर मग मांस टाकले ते यांनीच विवाद केला होता कि जैन मंदिर के सामने मांस डाला था, मच्छी डाला था, फलाना डाला, ढिकना डाला था, इन लोगों को वोट ऐसे शिवसेना को हरा दिया था. आज 52 कबूतर खाने बंद है. मैं 6 महीने से लगा हूँ इसके अंदर. 6 महिन्यांपासून मी त्याच्यामध्ये मी एकत्र लढत आहे. हे पुरा जनतेला माहीत आहे. तो मुर्गीचं बोलू शकतो, तो कबूतरावर बोलत नाही. 52 कबूतर खाणे बंद करण्याचा पुरा जिम्मेदार हा मंगल प्रभात लोढा आणि हा नय पद्मसागर आहे. मराठी आणि मारवाडीचा वाद यांनीच काढला. मराठीला घरो नका देऊ हाच मंगल प्रभात लोढानी आणि ह्या नय पद्मनानी काढला. मला तेच आता मराठीवर यायचं आहे. आता त्यांनी मराठी संदर्भात देखील एक वक्तव्य केलं की मराठी ही भाषाचा जन्मच किंवा मराठी भाषा ही जैन धर्मातून आली किंवा जैनांनी ही भाषा बनवली. मराठी भाषा ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे अशी भाषा जर जैन जणांनी बनवली असेल, जैन धर्मातून आली असेल तर अभिजात भाषेचा दर्जा का द्यावा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण असं वक्तव्य करणं की अभिजात भाषा
असलेली मराठी भाषा ही जैन धर्मातून आलेली आहे, हे कितपत योग्य वाटतं? बघा, मराठी भाषा 4 प्रकारच्या मराठी भाषा आहे. ते नयपद्म सागरला काढलं पाहिजे. विदर्भाची मराठी अलग आहे, कोकणची मराठी अलग आहे, मराठवाड्याची मराठी अलग आहे, मुंबईची अलग आहे. तो मी त्या नयपदला सांगतो, तू इतिहास तो सांग मला की हे 4ही भाषा कोण केली आहे? तुझ्याकडे इतिहास आहे का? अरे बाबा, हा पहिले मार्गी भाषा चलत होती, पहिले संस्कृत भाषा चलत होती. या भाषाला जपणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज होते. लक्षात ठेवा तुम्ही. आता छत्रपती शिवाजी महाराज नसते तर सर्वजण उर्दूमध्ये बोलले असते. या भाषाला छत्रपती शिवाजीनं जपला आहे. हिंदवी स्वराज्य व्हावे. छत्रपती शिवाजींचं हिंदी की स्वराज नहीं, त्यांना म्हटलं ह्या महाराष्ट्र हिंदवी स्वराज्य व्हावे, मतलब हिंदू का स्वराज्य बनना चाहिए मराठी में. ये गलत है और ऐसा बोलना उचित है. ये महाराष्ट्र का अपमान होना पाहिजे. जैन समाज शांतिप्रिय समाज है. जैन समाज कभी भी ऐसी किसी की दिल दुखते अशी गोष्ट करत नाही. हो, ते भगवान महावीरचा जन्म उत्सव होता. हो, जन्म उत्सव भगवान महावीरचे तुम्ही ते इतिहास सांगता. भगवान महावीर कोण होते, त्यांची आई होती काय? तुम्ही मराठाचा इतिहास सांगता. मराठाचा इतिहास जर तुम्हाला कळला, तुम्ही मराठाचा इतिहास वाचा. मी नयपद्म सागरला कहतो, तुम्ही मराठी पब्लिकशी तुम्ही माफी मागा. याच्यामुळे मराठी आणि मारवाडी वाद पुन्हा, तुम्ही पहिलेच इलेक्शनमध्ये मराठी आणि मराठी विवाद झाला, मुरगीचा काढला. आता तुम्ही पुन्हा वाद तुम्ही करताय. वाद हे फक्त यांना टॅगरेट करायचं आहे, आपला चुनाव जितायचा आहे. त्याच्यामध्ये मंगलप्रभात लोढा बी होते ना. मला तेच विचारायचं, मंगलप्रभात लोढा होतं, त्यांच्यासमोर त्यांनी असं म्हटलं की हिंदूंनी लग्न करावं पण 2च मुलं त्यांना असायला हवी, असं देखील एक वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. दुसरीकडे आपण बघतोय, काल परवा देखील अनेक रामनवमीचे उत्सव निघाले होते, ज्याच्यावर पोलिसांनी ते थांबवले उत्सव. त्याच्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांच्या संदर्भात देखील काही मोर्चा निघाले, आंदोलन निघाले, जे आंदोलन देखील दडपले गेले. काय वाटतं, एकूण मराठा समाज असेल किंवा हिंदू असतील, यांना कुठे ना कुठे दिवसण्याचा हा प्रयत्न वाटतोय का? किंवा कुठे ना कुठे मुद्दाम अशा प्रकारच्या गोष्टी बाहेर काढून सांगून नवीन वाद तयार करण्याचा प्रयत्न वाटतोय का? बघा, हा मंगलप्रभात लोढांनी आशिष मुनीला सपोर्ट केलेला आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा हे एक राज्याचे मंत्री आहेत. मंगलप्रभात लोढा एक मंत्री आहेत BJPचे, आणि हा नयपद्म सागरला फुल सपोर्ट करतात. तुम्ही जैन असून विले पार्लाचं मंदिर तुटलं, तो काही करू शकलो नाही, त्यावेळेला मी होतो. अंधेरी मंदिरचे 3 दिवस ताले बंद होते, त्यात ते मी होतो. कबूतर खाना तो संदर्भात ते बोलले होते की मी मुलीला सपोर्ट करत नाही. बघा, यांना फक्त एकच करायचं, राजकारण करायचं आहे, मराठी आणि मारवाडीला टोळायचं आहे. बातमी अकोल्यातली. अटकेतल्या महिलेकडे पोलीस अधिकाऱ्यानं शरीर सुखाची मागणी केली आहे. अकोल्यामधल्या सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातली घटना आहे. तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव, असं अटकेतल्या महिलेला पोलीस अधिकाऱ्यानं म्हटल्याचा आरोप आहे. अकोल्यामधल्या घटनेनंतर आरोपी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधवचं निलंबन, तर संतप्त वरिष्ठांनी राजेश जाधववरती हात उगारला. मात्र वर्दीत असल्यामुळे हात आवरता घेण्यात आलाय. अकोल्यामधल्या महिला कैद्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकारी राजेश जाधव याच्यावरती कठोर कारवाई करा, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची मागणी. मुख्यमंत्री योग्य कारवाई करणार असल्याचाही मिटकरींनी विश्वास व्यक्त केलाय. वाद सोडवण्यासाठी जाधव नावाच्या ASIनी अशा पद्धतीच्या एका आरोपी असलेल्या महिलेला ज्या पद्धतीनं ती मागणी केलेली आहे शरीर सुखाची, ही बाब अत्यंत गंभीर आहे. याची दखल राज्य सरकार नक्कीच घेणार. आणि आता नवीन कायदा दोन्ही सभागृहामध्ये पारित झाला आहे. राज्याचे गृहमंत्री त्याबाबत अत्यंत जागरूक आणि सक्षम आहेत. कठोरात कठोर शिक्षा त्या व्यक्तीला झाली पाहिजे. बातमी. बीडमधली वाद सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवरती चाकू हल्ला. बीडमधल्या केज इथली घटना आहे. शिरूरघाट गावामध्ये विहिरीच्या वाटणीवरून कुटुंबामध्ये हा वाद सुरू होता. लाठ्या काट्या घेऊन हा वाद सुरू झाला. बातमी. वसईमध्ये पैशांच्या वादामधून मित्रानंच आपल्या मित्राची हत्या केली आहे. अहमदाबाद महामार्गाजवळ आंब्याच्या वाडीमध्ये गोणीत एकाचा मृतदेह आढळला. शीर नसलेल्या इसमाचा हा मृतदेह होता. हातावरच्या नावाच्या टॅटूवरून त्याची ओळख पटली आहे.
बीडच्या मांजरसुंबा परिसरामधील प्रेम प्रकरणामधून मुलीच्या कुटुंबियांकडून तरुणाला मारहाण. यानंतर तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मारहाण करणाऱ्या 2 जणांना अटक, तर इतर 2घांच्या अटकेसाठी पथक रवाना. रेल्वे गाडीची तमा न बाळगता रुळांवरच फ्री स्टाईल हाणामारी. मुलुंड स्थानकावरची ही घटना आहे. मुलीवरून 2 तरुण एकमेकांना भिडल्याची माहिती आहे. हाणामारीमध्ये ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. एका प्रवाशाच्या हिमतीमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. नागपूरमध्ये नकली सोनं तारण ठेवून आयसीआयसीआय बँकेला 23 कोटी 19 लाखांचा गंडा. आयसीआयसीआय बँकेच्या 9 शाखांमधला हा प्रकार उघडकीस आलाय. खातेदार, मूल्य निर्धारक आणि अधिकाऱ्यांचं संगनमत. तब्बल 159 खातेदारांनी बनावट सोनं तारण ठेवलं. यानंतर आपण थेट जाऊयात. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलतायत. त्यामुळे दुष्काळी भागाला वरदान ठरणारी योजना होती. त्यासाठी आज त्याकरता मंत्रिमंडळानं आज मान्यता दिलेली आहे. अहिल्यानगरच्या जिल्ह्यामध्ये राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीकरता श्री अक्षय कर्डिले यांनाही भारतीय जनता पक्षानं आता उमेदवारी जाहीर केलेली आहे. आणि अशा दोन्ही ज्या घटना आहेत त्याची माहिती आपल्यासमोर मी दिलेली आहे. आज दुसरीकडे पुन्हा एक चर्चा सुरू झाली की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चांना पुन्हा सुरू नाही, तर दोन्ही राष्ट्रवादी या लोकांना विचारलं पाहिजे ना. त्यांनी निर्णय करायचा. लंके यांनी तुमच्यावरती गंभीर आरोप केले की खासदार निलेश लंके जे आहेत शरद पवार गटाचे, त्यांचं म्हणणं आहे की 4000 एकर जमिनीचा घोटाळा आहे तो तुम्ही केलेला आहे. हे तो संपलेला आहे तो विषय. आता काय त्याला शेळ्या कळीला उतारण्याचं काम येते, बाकी काही नाही आहे. सर, तारा राणी ह्या जैन समाजाच्या असं मुनी म्हणताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटताना पाहायला मिळते. नाही, मी काय त्यांचं स्टेटमेंट आता आजच मी पाहिलं ते, तर मला वाटतं त्याची माहिती आम्ही घेतोय. म्हणजे मला व्यक्तिगत त्याच्यावर भाष्य करायचं नाही. परंतु आता हे वेगवेगळ्या महापुरुषांसंदर्भात जे वक्तव्य होत आहेत ते मला वाटतं टाळले गेले पाहिजे. त्यातून जातीय विषमता किंवा जातीय सलोखा बिघडण्याचं काम होतं. जे ज्या महापुरुषांनी देशाच्या योगदानासाठी काम केलेलं आहे, मला वाटतं त्यांचं पावित्र्य आणि ते आपण ठेवलं पाहिजे, अशीच माझ्या या निमित्तानं आपल्या माध्यमातून विनंती करायची आहे. दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणासंदर्भात यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. एका महिन्यामध्ये 2 वेळा मृतदेहांची अदलाबदल. सातारा जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे निलंबित. कर्तव्यात कसूर केल्यामुळे निलंबनाची कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या मुंगसापूरमध्ये पपई विक्रीच्या वादामधून शेतकऱ्याला मारहाण झाली आहे. मुक्तानंदगिरी महाराजांनी मारहाण केल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे. शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती. रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये शिवसेनेच्या नगरसेविकेला आयोजकांनी स्टेजवरून खाली उतरवल्यामुळे गोंधळ. मुंबईत बोरिवली पश्चिमेकडच्या गणपत पाटील नगरातली घटना आहे. दोन्ही बाजूकडून एकमेकांच्या विरोधात तक्रार आणि गुन्हे. भंडाऱ्यामध्ये धरणग्रस्तांचं राजीव सागरामध्ये जलसमाधी आंदोलन. प्रकल्पासाठी आदिवासींनी जमिनी दिल्या, रोजगार देखील आता बुडाल्याचा आरोप आहे. मध्य प्रदेशच्या सीमेवरच्या बावनथडी नदीवरती राजीव सागर धरण आहे. आंदोलकांचा 25 वर्षांपासून लढा. 3/2023च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे जे 50%च्या धर्तीवर जागा सामावून घेण्याचे संपादित केलेल्या विभागानं त्या तात्काळ 2 वर्ष झाले, आता 3रा वर्ष सुरू आहे. तात्काळ आमच्या मुलांना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्यात यावा. आदिवासी लोकांना भूमी नाही करतायत, हा एकेकाळी शासन म्हणतो. संपूर्ण भारतवर्षामध्ये असा एकही आदिवासीला भूमी नाही करतायत असा त्यांचा नियम आहे. आणि 2009 ते 10 मध्ये आर्थिक पॅकेज म्हणून दिलं आमच्या पलीकडच्या धरणावाल्यांना, गोचे धरणला. मग आम्हा बावनथडीवाल्यांना का नाही दिलं शासनानं? थेट जाऊयात. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत. आमचं जे भूमी अभिलेख आहे, सेटलमेंट कमिशनर आहे, यांच्याकडील जे भूकर मापक आहे, सर्वेअर आहे, यांचा वेतन गट S6 होता. पुढच्या 3 वर्षामध्ये
S6 ही कॅटेगरी बंद होऊन S8 मध्ये या सर्व भूकरमापकांना आम्ही या ठिकाणी आणणार आहोत आणि त्यामुळं 2003 पासून भूकरमापकाची सर्वेअरची जी मागणी होती आम्हाला S8 द्या ती आता पूर्ण झालेली आहे. फक्त याला टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी करून पुढच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये S8 कॅटेगरी संपेल आणि S6 कॅटेगरी संपेल, ती बंद होईल, ती मृत होईल आणि S8 ही कॅटेगरी राहील. हे 2 महत्त्वाचे निर्णय आज झाले आहे. सर दुसरा एक प्रश्न असा आहे की तारा राणी ह्या जैन होत्या असं मगाशीच बोललो या विषयावर. ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती, मात्र भाजप दिल्लीकडनं ऑपरेशन टायगर थांबवण्याचे निर्देश. शिंदे साहेब आहे, त्यांना विचारून. शिंदे साहेबांनी बोलले. शिंदे साहेबांना विचारावं. देखिए आज अमरावती में महानगर पालिका ने स्पोर्ट कॉम्प्लेक्स के लिए जगह मांगी थी. हमारे महसूल खाते को, डिपार्टमेंट को, राजस्व विभाग को. आज माननीय देवेंद्र फडणवीस जी की अध्यक्षता में हुई बैठक में अमरावती में स्पोर्ट कॉम्प्लेक्स के लिए सर्वे नंबर 29 की 16,708 स्क्वायर मीटर जगह एक भी पैसा न लेते हुए मुफ्त बिना शुल्क अमरावती महानगर पालिका को स्पोर्ट कॉम्प्लेक्स के लिए दी गई. आणि पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबईच्या लालबाग परिसरामधल्या वन अविघ्न स्टेटमधल्या जैन मंदिरामध्ये चोरी. तब्बल 2.25 कोटी रुपयांचे दागिने चोरीला. भगवान सिमंदर यांच्या मूर्तीवरील दागिन्यांची चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल. जालन्यामध्ये गोमांस असल्याच्या संशयावरून कंटेनरला ताब्यात घेण्यात आलं. शहरामधील नागेवाडी टोलनाक्यावरून पोलिसांनी संशयावरून 3 जणांना ताब्यात घेतलंय. मुंबईच्या मालाड इथल्या मालवणी परिसरामध्ये 37 किलो गांजा जप्त. 3 जणांना अटक. मालवणी पोलिसांची अंमली पदार्थाच्या विरोधात मोठी कारवाई. एनडीपीएसच्या कायद्याअंतर्गत गुन्हाही दाखल. भिवंडीच्या भादवड परिसरामधल्या कृष्णाई वाणी इमारतीमधील सदनिका धारकांची स्टोन हाऊस डेव्हलपर्सकडून फसवणूक झाली आहे. फ्लॅट खरेदी करताना दिलेली आश्वासनं केवळ कागदावरच. सदनिकेचा ताबा दिल्याच्या 2 वर्षांनंतर देखील ओसी नाही. देखभाल खर्च देखील थांबवलाय. त्यामुळे वीज बिल थकल्यामुळे टोरेंटकडून वीज पुरवठा खंडित. माझं रजिस्टर झालं 2021 रजिस्टर झालाय. मला बोलला 6 महिन्यात तुम्हाला मी पजेशन देतो ओसी सकट. पण त्याचा रेराचा टाइम 2022ला संपला. 22ला संपला. तेव्हापासून आम्ही वारंवार त्याच्याकडे जातो, तर तो फक्त टाळाटाळी भाषा करतो. आज देतो, उद्या देतो, परवा देतो. सगळ्यांचे लोन पूर्ण टोटलपणे क्लिअर झालेले आहेत आणि सगळ्यांनी त्यांना पैसे दिलेले आहेत. मुंबईच्या अंधेरी पूर्व इथल्या MIDC परिसरामधल्या सिब्स मधल्या एका केमिकल कंपनीला मोठी आग लागली आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र काचेची बिल्डिंग असल्यामुळे परिसरामध्ये धुराचे मोठे लोळ पसरले आहेत. परभणीच्या वसमतमध्ये LPGवरती चालणाऱ्या ऑटोला आग लागली. प्रवासी आणि चालक लगेच ऑटोमधून खाली उतरले आणि दुर्घटना टळली. आग कशामुळे लागली याचं कारण अस्पष्ट आहे. अहिल्यानगरच्या पाथर्डी शहरामधल्या वामनभाऊ नगर इथे 2 वळूंच्या झुंजीमध्ये चिमुकला थोडक्यात वाचलाय. पाथर्डी शहरामध्ये मोकाट जनावरांचा वावर वाढला. प्रशासनानं जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी. भंडाऱ्याच्या रोंघा गावामध्ये शेततळ्यामध्ये बुडून 2 चिमुरड्यांचा मृत्यू झालाय. सार्थक उईके आणि चंद्रपाल कुंभारे असं मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावं आहेत. दोघांच्या मृत्यूमुळे गावावरती शोककळा. पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजेच आयसरच्या परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत माजली आहे. 40 भटक्या श्वानांपासून वाचवा. आयसरचे संचालक डॉक्टर सुनील भागवत यांची मनपा आयुक्तांना कळकळीची विनंती. 3000 विद्यार्थी आणि 200 कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. गडचिरोलीमध्ये नक्षली कारवाईमध्ये आतापर्यंत 214 जवानांना वीरमरण आलंय, तर 559 निष्पाप नागरिकांचा बळी गेलाय. तर 794 नक्षल सदस्यांचं गडचिरोली पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण. यामध्ये मोस्ट वॉन्टेड नक्षल नेता भूपती आणि त्याची पत्नी तारका यांचा समावेश आहे. हा कॅटर रेकॉर्डवर आहे. त्यांनी आतापर्यंत आत्मसमर्पण केलेलं नाही आहे. ती अटक पण नाही झालेलं आहे. परंतु आर्म्ड युनिफॉर्म्ड
काडर गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणतीही मुवमेंट पूर्ण जिल्ह्यामध्ये त्या अनुषंगाने नाही आहे. परत आम्ही जे उरलेला 6 कॅडर आहे त्यांना आम्ही विनंती करतो की ते महाराष्ट्र किंवा छत्तीसगडमध्ये जाऊन त्यांनी आत्मसमर्पण करून मुख्य धारामध्ये उतरवू. भंडारा पोलीस दलामधला नॉटी नावाचा श्वान हरपलेला आहे. गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल करण्यामध्ये त्याने मोलाची भूमिका बजावलेली होती. अल्पशा आजारानं त्याचं निधन झालंय. शासकीय इतमामामध्ये त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. आसाममधल्या चहाच्या मळ्यांना मोदींनी भेट दिली आहे. यावेळेला शेतमजुरांप्रमाणे मोदींनी देखील चहाची पानं खुडली आणि शेतमजुरांच्या सोबत संवादही साधलाय. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. राज्यपालपदी नियुक्ती झाल्याच्या नंतर शहांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी जाऊन त्यांनी ही सदिच्छा भेट घेतली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित आयुक्त अश्विनी भिडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पालिकेच्या आयुक्तपदी विराजमान झाल्याच्या नंतर त्यांनी ही सदिच्छा भेट घेतली आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये अक्षय कर्डिले यांना भाजपकडून उमेदवार. पोटनिवडणुकी 23 एप्रिलला होणार आहे आणि मतदान घेतलं जाणार आहे. तर 4 मे रोजी या संदर्भातली मतमोजणी केली जाईल. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचं नाव हे जवळपास निश्चित झालंय. लवकरच पक्षाकडून प्राजक्त तनपुरे यांच्या नावाची घोषणा केली जाईल. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी 3 अर्ज दाखल झाले. पहिल्या दिवशी उमेदवारी अर्ज भरणारे 3ही उमेदवार हे बारामतीच्या बाहेरचे आहेत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्यावरती प्रश्नचिन्ह. कोणत्याही अधिकाऱ्यांबाबत काहीही माहिती रोहित पवारांना असेल तर त्यांनी ती तपास यंत्रणांना द्यायला हवी. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. चंद्रशेखर बावनकुळे यांचा रोहित पवारांवरती निशाणा. मला फक्त एकच वाटतं की माननीय रोहित पवारजी, विजय वडेट्टीवारजी हे जे मीडिया मॅनेजमेंट करताय, अति सेन्सिटिव्ह केसमध्ये जे SIT आहे त्या SITकडे यांनी जाऊन पुरावे दिले पाहिजे. महाराणी तारा राणी या जैन समाजाच्या असल्याचं सांगण्याचा अधिकार जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांना कोणी दिला? खासदार संजय राऊत यांचा सवाल. हा तारा राणींचा अवमान असल्याचं देखील संजय राऊत यांचं मत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.